अहमदाबाद येथील पोलीस इन्स्पेक्टर श्री वनराज मंजरिया यांचे घरी पळलेल्या कुत्र्याने जर्मन शेपर्ड कुत्र्याच्या नखाने त्यांना ओरखडा लागला होता। त्या कुत्र्याचे नेहमीच रेबीज लसीकरण होत असल्यामुळे आणि कुत्र्याने चावलेले नाही, फक्त नख लागले आहे असे समजून पोलीस इन्स्पेक्टर साहेबांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले। पण आज त्यांना रेबीज झाला। त्यानंतर ते अहमदनगरमधील अतिशय महागड्या केडी हॉस्पिटलमध्ये 5 दिवस दाखल झाले होते। पण रेबीजवर कोणता उपचार नाही, त्याच्या अनेक अवयवांनी काम करणे बंद केले आणि त्यांचे दुःखद निधन झाले। शेवटच्या क्षणी त्यांना बेडला बांधून ठेवावे लागले, कारण रेबीजचे विषाणू माणसाच्या मेंदूवर ताबा मिळवतो आणि त्याला वेडा बनवतो असे म्हणावे लागेल। त्यामुळे आता जर कोणत्याही कुत्र्याच्या नखाने सुद्धा ओरखडा लागला तरी रेबीजची लस घेणे नक्की आवश्यक आहे, अन्यथा आपला जीव गमवावा लागेल। जर कोणाच्या पाळीव कुत्र्याने चावा घेतला किंवा नखे लागली आणि त्या कुत्र्याचा मालक म्हणाला की रॅबीजची लस दिलेली आहे, तरीसुद्धा इंजेक्शन नक्की सरकारी हॉस्पिटलमध्ये घेणे गरजेचे आहे। एका पोलीस इन्स्पेक्टरची घरच्या पाळलेल्या जर्मन शेपर्ड कुत्र्यामुळे जीव गमावण्याची वेळ आली आहे। सतर्क लाईव्ह न्यूजसाठी वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके, वडणगे।